मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिम कासकर याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याने तो अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून आजवर 17 मोठे अतिरेकी मारले गेले किंवा त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याने दाऊदचा सुद्धा अशाच पद्धतीने खात्मा होणार की काय, यावर माध्यमांतून विविध बातम्या सुरू आहेत. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #दाऊद इब्राहिम ट्रेंड होत आहे. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आलं असून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली आहे. दाऊद संदर्भात सरकारी यंत्रणांकडून अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. सोशल मीडियावर रविवारी रात्री #दाऊद इब्राहिम #कराची हे हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आले. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उजव्या विचारधारेच्या युजर्सनी पाकिस्तानातून मोठी बातमी अशा आशयाची पोस्ट केल्याने चर्चेला जोर आला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, दिल्लीतील काही पत्रकारांनीही सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट टाकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानातील माध्यमे, सरकारी यंत्रणा यांच्याकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे, मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रतिकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचा समावेश आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो वॉन्टेड आहे. दरम्यान दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला कोणी विष दिलं याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणापासूनच दाऊद मारामारी, खंडणी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. दाऊदला विष देण्यामागे तर्क वर्तवले जात आहेत. भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आहे. याआधी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ अबू हंजलाल सह अनेक वॉन्टेड दहशतवादी मारले गेले आहेत. दाऊद इब्राहिम ISIच्या कडेकोट सुरक्षेत असतो. त्याच्यापर्यंत सामान्य माणूसही पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता. या हल्ल्यात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर भारताने दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने त्याच्या विरुद्ध अनेक वेळा पुरावे देखील दिले आहेत, पण दाऊद पाकिस्तानात लपला असल्याचं पाकिस्तान कबूल करत नाही. कोण आहे दाऊद? दाऊद इब्राहिम याचा जन्म 26 डिसेंबर 1955 मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी खेड या गावामध्ये झाला आणि त्याचे वडील इब्राहिम कासकर हे मुंबई पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते आणि ते मुंबईमधील डोंगरी या मुस्लिम बहुल परिसरामध्ये राहत होते. आणि वडील हे निम्नवर्गीय कुटुंबामध्ये जरी वाढले असले तरी दाऊद इब्राहिम याची स्वप्न ही लहानपणापासूनच मोठी होती. त्याला शाळा शिकण्याची एवढी आवड नसल्यामुळे त्यांनी शाळा सोडली आणि लहान वयामध्ये कमाई सुरू केली. त्यांनी सर्वप्रथम रिक्षा चालवणे किंवा मोटारी दुरुस्त करणे यासारखी कामे करण्यास सुरुवात केली आणि खूप कमी वयामध्ये तो गुन्हेगारीमध्ये अडकत गेला आणि त्याने सुरुवातीला डुप्लिकेट घड्याळे विकली. तसेच त्याने घड्याळाच्या वर बनावट किमतीचे टॅग लावून लोकांची फसवणूक केली आणि अशा प्रकारे तो वाईट कामामध्ये अडकत गेला. आणि पुढे त्याने हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्या टोळीसोबत देखील काम केले. नंतर त्याने आपली एक टोळी तयार केली.
दाऊद इब्राहिम एक कुख्यात भारतीय गुंड आणि दहशतवादी आहे, जो 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा करता धरता म्हणजेच मास्टर माइंड होता. विशेष म्हणजे मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या पोटी जन्मलेला दाऊद इब्राहिम हा मुंबईमधील डोंगरी या ठिकाणी लहानाचा मोठा झाला. त्याने सर्वप्रथम रिक्षा चालवणे किंवा मोटारी दुरुस्त करणे यासारखी कामे केली आणि मग नंतर मुंबई माफियाची सुरुवात करणाऱ्या हाजी मस्तान या टोळीशी याचा संबंध आला आणि त्याने खूप कमी वयामध्ये गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने करीम लाला या टोळीसोबत काम केले होते असे सांगितले जाते. त्यांनी 1970 मध्ये आपली डी कंपनी ही वेगळी टोळी तयार केली होती आणि त्याला 2003 मध्ये भारताने आणि युनायटेड स्टेट्सने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. सध्या दाऊद इब्राहिम कराची अर्थात पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते आणि याचे नाव मोस्ट वॉन्टेड या यादीमध्ये आहे. दहशतवादी हल्ले. टायगर मेमननेच मुंबई हल्ल्याची योजना आखली होती आणि या हल्ल्यामध्ये सामील असलेली शस्त्रे ही दाऊदच्या तस्करीच्या सकालीतून आणली होती. 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि 257 निष्पाप लोकांचा मृत्यू हा दाऊद इब्राहिममुळे झाला असे आरोप त्याच्यावर आहे. भारतामध्ये विशेषतः मुंबईमध्ये पसरलेल्या जातीय विसंवादाचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानची गुप्त सेवा संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने 90च्या दशकामध्ये सुरुवातीला दाऊद इब्राहिमशी हातमिळवणी केली. ISIने दाऊदला आणखीन आर्थिक मदत केली आणि त्याला मोठे होण्यास मदत झाली आणि दाऊदवर मुंबई उद्ध्वस्त करण्याच्या कटाचा एक भाग आहे. दाऊद इब्राहिम हा भारतीय उपखंडामध्ये सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांसोबत देखील काम करत असल्याचा संशय आहे. 2002 मधील गुजरातची दंगल आणि 2008च्या हल्ल्यातील त्याची भूमिका आज देखील चर्चेत आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यापासून तो भारत सरकारने जारी केलेल्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये आहे. ओसामा बिन लादेनशी त्याच्या संपर्कामुळे तो अमेरिकेच्या रडारवर देखील होता. त्यामुळे 25 दशलक्ष डॉलर्स हेड मनी असलेल्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे. दाऊद इब्राहिम भारतातून केव्हा पळून गेला? 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीस इब्राहिम हे 1993 पासून भारतातून फरार आहेत. जेव्हा डी कंपनी मुंबईमधील समन्वित बॉम्बस्फोटामध्ये गुंतलेली होती, ज्यामध्ये 250हून अधिक निष्पाप लोक मारले गेले होते. इंटरनेट सेवा बंद. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टवरील माहितीनुसार संध्याकाळी 7 नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता भारतीय युजर्स वर्तवत आहे. मात्र पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ऑनलाईन रॅलीमुळे सरकारने इंटरनेट बंद केल्याचे आरोप पाकिस्तानातील एका पक्षातर्फे केला जात आहे.